डोक्यावर घेतात. छगन भुजबळ यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख दरिंदे पाटील केला आणि मराठा आणि ओबीसी मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे झाले असं त्याने आरोप केलाय. आता त्यो दलिंद्र काय म्हणला त्यांनी थोडंच मी होणार आहे. दलिंदर त्यो सवय लागली त्याला दलिंद्री करायची. त्यो काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे. माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली. यांनी आमचं आयुष्य खुटवलंय. ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं. यांनी महाराष्ट्राच्या मागे साडेसाती लावली आणि ती खरं इतकं दलिंद्र आहे. मी हमेशा सांगतो तुम्हाला ती लय मोठा शेणी आहे. ते गुरट भुजबळ ती म्हणजे कुठल्याही सरकारला प्युअर साडेसाती. अरे ज्याने आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही. पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवार साहेबाचा उपकार ठेवला नाही. इतकं गुरट आहे ती. इतकं दलिंदर आहे. आमचं तर वाटलं झालं हो. आम्ही तर आमचं लढून मिळूच. पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी. धनंजय मुंडे यांनी थेट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात. महाराष्ट्रात आरक्षणावर विष पेरलं जात आहे. टीका केली तुम्ही. त्याचं काय राहिलंय. संपलेल्यावर बोलू नये माणसाने. आता संपलेल्यावर बोलू नये. निवडून आल्यावर मग म्हणाव मी पडो का. अरे तो आधी आता तो सांगन मी भूमिका मांडणारच आहे. मी 100% मांडणार आहे. आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत. आम्ही भूमिका मांडणारच आहेत. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो. पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता. शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. म्हणला होता का नाही. फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता. सांगू का शब्द देव. ते सांगायसारखा नाही मीडियात. इतकं घाण बोलला होता. बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली मागं. विरोधी पक्षनेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे. तुम्ही एक व्हा फक्त. जमतात याला काय म्हणतात. फडणवीस साहेब विसरले काय ते मग. तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी. तुमच्यावरती बोललोय. आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही. अजिबात पडत नाही. तू काय पडत नाही. माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा. बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती. फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो. त्याचीच बायको आली होती. मला साथ द्या म्हणलं. मी कौटुंबिक याच्यात पडत नसतो. तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या. बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही. तेच बायकोच्या ना तिची. मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत त्या. 4 दिवस झाली इथे येऊन गेलेले. त्यांनी सांगितलं मला साथ द्या. माझ जो लागण ती. मला हे बोलायचं नव्हतं. त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी. त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो. तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाहीत. पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना. तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही. तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली. त्यांनी सांगितलं लागण ते माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे. सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारीत नसतो. आपल्यात खेटायची हिंमत आहे. समोरासमोर खेटल. पण असं खोटं नाही करत. तुमचा कौटुंबिक वाद आहे. तुमचा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत. कुणाचे 40 लफडे असू नाही तर 50 असू. वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही. हे संस्कार आहेत आमच्यावरती. तो यासारखे नाहीत असे. दिलं काढून दिलं त्यांना. विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही. माझ्या जागेवर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा. आता द्यायला तयार आहे ती ना. ती जोडतोय गाबाळी म्हणती ती. आणि सगळं काय आहे ती. 30-35 वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे. म्हणलं जावा तुम्ही इथून. आम्ही बाईच्या आडून वार नाही करत. तुम्ही तुमचा लढा. तुम्ही तुमचा न्याय घ्या. नका घेऊ. नसता माझा जर दुसरा असता ना कोणी संधी सोडली नसती. ध्यानात ठेव हे सुद्धा. माया नादी लागू नको. पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारूवाले आणि वाळूवाले आणले लोक होते आणि ते दरिंदे पाटलांनी आणले होते असं भुजबळ म्हणाले. त्याला काय कळत ते घुरट धावण्याला. घुरट सगळ्या दुनियेचं.
त्याला काय कळतंय ते तुम्हाला अक्कलदाड कळते ना, आपल्याला सगळ्याला अक्कलदाड असते, त्याची पळडी आहे. त्यामुळे त्याला काही डोकं चाला ना, त्याचं गुंग झालं, बोलता बोलता ते अर्ध सोडून देते. मला वाटलं मनाने बोलतं काय, कागद वाचून बोलत आहे. कागद वर काढीत आहे, त्याच्या खाली आणतोय. कशात लायकीच राहिले बधीर करून टाकलाय. मराठ्यांनी त्यांना काही सुचतात, काय बोलावं काय करावं, कुंकड जावा, कारण ते हक्काचं आहे. त्यामुळे ते मी मिळवणार आहे. तुम्ही कितीही ताकद लावा, किती पण. कसा जिया रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे ती, काय लायकीच आहे. फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे. आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल. आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ नाही देणार, कव्वाच नाही होऊन देणार, कधीच नाही होणार. तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही किती, आम्हाला सुद्धा ताकद दाखवावं लागणार. पाटील, त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवारांनी तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला आणि विजय वडेट्टीवार यांना टोला लागवला त्यांनी की तुम्ही तासाला तुमची भूमिका बदलताय, कसा विश्वास ठेवायचा. काही दिवसापूर्वीच या जीआरएस विरोधात विजय वडेट्टीवार यांनी देखील मोर्चा काढलेला होता आणि त्यावेळेस उपोषण चालू असताना त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे असा मुद्दा मांडला. हे बघा, त्यावेळेची वडेट्टीवार साहेबाची भूमिका रास्त होती. आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते. मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा. त्यांनी पहिल्या भूमिकेवर वडेट्टीवार साहेबांनी यावं, कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाहीये. त्या भूमिकेतून बाजूला जावं. त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता, त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा म्हणला होता, रक्ताने हाता भरलेला तो धनंजय मुंडे सुद्धा म्हणला होता. बघा क्लिपा काढून म्हणला होता का नाही म्हणा. तू काय हे घुरट भुजबळ ह्यो त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करा, त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरट भुजबळचं ऐकून, हे त्याच्या लक्षात तोही म्हणला होता. पाय पोडतो, हात पोडतो, हात जोडून सांगतो आमचं ऐका. घुरट भुजबळला ते नाही दिसलं का? पण तो का मान्य करतो त्याला माहिती. आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं, त्या घुरट भुजबळला माहिती, सगळ्यांनी सोडून दिलं. त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बनवा सध्या तरी, कारण तिथं 75% पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते. त्याच्यामुळे त्याला माहिती याला हाताखाली सध्या तरी धरा. पण धनंजय मुंडेला एक माहित नाही, शोकावशी गेम करून जाईल याचा नियम नाही. तू तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव, राजकीय करिअरच बघाव, चांगलं काम करायचं काम बघावं, त्याच्या नादी लागून कुटाणा करू नये. तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढं हाईच जाते 2-4 वर्ष कस तरी जाते ना रडत पडत. त्याच्यामुळे याचं ऐकू नये आणि आणखीनच सुधारायला चान्स आहे. त्यांनी सुधराव. ह्यो असाच हरभाड्या झाडावर चढितो आणि आपटून देतो, कारण त्याला माहित झालंय आता आपण संपल्यात जमा आहेत. त्या घुरट भुजबळाला आपण संपल्यात जमा आहेत. नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे. आपण संपल्यात जमाचे, म्हणून हे आपलं आता टाबरं टुबरं गोळा करतोय. देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे, पण परंतु छगन भुजबळ असं म्हणाले की तो डीएनए कधी सरकेल सांगता येत नाही. म्हणजे धमकी वजा एक इशारा त्यांनी दिलेला आहे. हे बघा, याच्याच मागे काय ओबीसी जातीचा नेता आहे राव. तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या. ती आमची, मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना, तिथं आमची घोंगडी बैठक झालेली, तिथं घोंगडी बैठक झालेली आमची. ओबीसीचा नेताच नाही तो. त्या घोंगडी बैठकीच्या